नमस्ते, मी अश्विनी सैसम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर सकाळचे 11 वाजलेत, मळ्यात आले कारण की बघा मळ्यात माझं असं काही काम नाही, मका पसरायची होती। ह्यांनी हे बघा पाठीमागं पसरले, जवळ पण आपण जाऊ। तर पहिल्यांदाच ना आपल्या तुरीसाठी ड्रोनने सगळे शेतकरी तर कोणीतरी ते बोलून फवारायला आणलं होतं वाटतं तुरी। मग आपण पण म्हटलं ह्यांना तुरी फवारून घेऊया। आणि तुम्हाला सांगते, आपण जर स्वतः जर फवारायचं म्हटलं पाठीवर पंप घेऊन, हाईट पण खूप आहे तुरीची, माझ्यापेक्षा पण बरंच हाईट अजून खूप आहे। असं चांगलं 7-8 फूट असं तुरी असतेला आपल्या, आणि व्यवस्थित फवारणी पण होणार नाही। आणि मागच्या वेळेस ट्रॅक्टरनं आपण फवारलं होतं, ह्यावेळेस ड्रोननी फवारायचं आहे आणि परवडते पण। 1 एकरात 1 एकरासाठी बघा 500 रुपये एवढंच आहे। 500 रुपयामध्ये आपलं पूर्ण ना तुरी फवारून जाते। तसं जर आपलं बघायला गेलं तर 2 एकर तुरी आहे। तर तुम्हाला आपल्या तुरी दाखवते। परवा 4 दिवसापूर्वी जेव्हा आले होते तेव्हा ह्या दाणं वगैरे काय भरलेलं नव्हतं आणि इतक्या शेंगा दिसत नव्हत्या, पण आज खूप शेंगा दिसायला, तुम्हाला मी दाखवते। इतक्या छान शेंगा आलेत ना, मग फवारणी तर झालीच पाहिजे कारण की सध्या आबाळ आबाळ पाऊस पाऊस करतोय सारखं, त्यामुळं ही काळजी घेतलेली चांगलीच आहे। मग शेंगा पण जास्त किडत नाहीत, काय नाही। आणि जे मागे राहिलेले फुलं आहेत मग त्यांना पण थोडंसं म्हणा शेंगा यायला चालू होतं, थोडं मागं पुढं बघू शकता तुम्ही। तुरी आपल्या छान आले तर एकदम मस्त। तर काल यांना ना बोरं आणा म्हणलेली मी तुळशीच्या लग्नाच्या, तर ह्याला बोरं आहे ती का नाही बघू झाडाला आपल्या। आहा, एकदम छान शेंगा। जेव्हा ह्याला ह्याच्यामध्ये ना व्यवस्थित दाणं भरेल त्यावेळेस आपण तूर देण्याची भाजी पण करू। लागलेत बोरं, पण ह्यांना आणायचं लक्षात नाही। हे भरपूर बोरं लागलेत, पिकायला पण लागलेत। बोराला भरपूर बोरं लागलेत, हे पिका पण लागले तर पण गच पण भरपूर आहे, त्यामुळे मी जात नाही आतमध्ये। आता सापांची भीती असते, भरपूर लखडलेत बोरं। आणि हे बघा आपलं मकाचं पालाचा ढिगारा, ज्यांना जनावर म्हशी हे आहेत ना ते घेऊन जातात। आजकाल म्हशी पण खाई नाही, सगळं बदललंय, तर जाळून टाकतील। आणि आपलं मका इकडे पसरले, जशी मका केले ना तसं ह्याला ऊनच नाही। आपली मका अगदी सडसडीत अशी छान मका झाले, हे बघा थर तर किती लागले अजून। तर आणखीन ह्याला पातळ केलं पाहिजे। तर एक पाल आणायचं आहे आपल्याला, पाल म्हणजे हे चवाळ आणायचं आहे। तर आज हे बघून आलेत, खूप महाग बसते म्हणून माघारी आले, तर बघू आता कुठलं आणते। तर एवढी मका आपली पसरली, ह्या दिरांचं ना फवारणी करून आणले। बाबा एवढं मोठं ड्रोन असतं हे, ह्यात किती लिटर बसतंय व औषध? अरे बाबा, तू लवकर आला शाळेत ना, डबा तर खाल्लाय, घेऊन चाललाय, आता चाललाय सोय। तुमचं फवारलं का भाऊ? आताच फवारलं काय? बर, नाही बरोबर औषध तर बसते का तुरीवर? एक नंबर बसते, होय ना। हाईट बी लय वाढल्या झाडांची, हात पंपान चालत नाही आता, नाही होत। हा, सोलापूरकडे तुरी गेल्या। कसं काय ही कोण असता मगाशी चोरून चोरून करायचं नाही, फोन करायचं म्हणून ह्याच्याकडे ती कट करून घ्यायला लागलो होतो, एवढ्यात तुझा फोन आला। होय भाऊ, चोरून चोरून करायचं नाही, गावातल्या गावात फसवायचं नाही, सांगते तुम्हाला। काय तर असं टेक्निक आणले सांगत जावा। सांगितलं होतं विचार पंपाला म्हटलं, बबलूला फोन कर म्हटलं पाणी कमी कर, म्हणजे अजून कमी कर। भरलेली बाटली तशीच होती शिल्लक, तरी घेऊन आला, मला माहित नाही शिल्लक। द्या राजूभाऊला फवारायचं आहे। अजून एकदा भरायला लागते रे। 5 मिनिटात मोकळा।
बरं झालं की नाही, सुधारित शेती पाहिजे. नफा कमी आणि कष्ट जास्त असं होतंय शेतकऱ्यांचं. सकाळी आबाळ बी आणि ती येर धरला होता रे, येर बी निघाला लवकर. ह्याला पण एअर बसते काय बर. दोन दात फोडले त्याला भाऊ. मी तर लय लहान असताना वाकले. तुमची बायका म्हणतो तेवढं कशाला वाका लागलाय म्हणतो त्या. रस्त्याकडे जात नाही काय? रस्त्याकडे घेत 8 तास घेते. 8 तास घेते. आमकी या तू इकडे जा. इकडे तू इकडे. शेळ्यानं ना चारा टाकून घेतला आणि जा इतकी आगाऊपणा करायला लागले. इतका दरवाजा लावून पॅक करतोय आम्ही. तर तुम्हाला सांगते, डोकं लढवून असं खालून ना यायला लागले. तर 2दा आले आज दिवसभर. वरडती का म्हणते मी, तर बाहेर येते. आणि सहज बघितलं तर आपल्या गार्डनमध्ये बघा कारली लागलेत आपल्या वेलीला. तर हे बघा भरपूर अशी कारले लागलेत. किमान एक 10-12 तर कारली आहेत. हे बघा, तर अगदी मस्त अशी कारली आहेत. म्हणजे चला ते पण तोडून घ्याव्या. करमत नाही ना त्यावेळेस मग मी गोट्यात येते. तर ह्यांना चारा पण टाकला. सध्या आता हिरवा चारा, मकाचं वैरण आता नाही आहे. हिरवी मका होती त्यावेळेस हिरवी मका भरपूर खाल्ली. तर हे काय करतात, मळ्याला गेलं की गवत आणतात. मग गवतावर यांचं चालतं. मका खातात. काही आपल्या घरातले काय खराब वगैरे झालेलं धान्य वगैरे असतं ते पण आम्ही निवडून वगैरे घालतो. ते एक शेळीचा फायदा आहे. बऱ्याच ताई कमेंट केल्या होत्या की आई दिसत नाहीत. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये म्हणा आई कसल्याच दिसणार नाहीत. कारण की बघा सकाळी इतकं गडबड होती. आईनं सकाळी ह्यांनी आपली इथली गाडी घेऊन तर सांगोलला गेले. तर हे आई मी जाणार होतो कवट्याला, जसं की रांजणीला. कारण की आईच्या नंदेचं आज वर्ष श्राद्ध आहे. पण आपली मका वाळवायची आणि आभाळ, त्यामुळं भाऊ गेलेत आईंना घेऊन. मग हे गेले होते सकाळी सोडायला. सकाळी जायच्या अगोदर नाश्ता, पोरींचं डबा, इतकी घाईना ब्लॉग करायचं काय झालं नाही. कारण की कुठं की जायचं म्हटलं की काम आहे ते, किती जरी आवरायचं म्हटलं की पटकन आवरून होत नाही. त्यामुळे आईंना ह्यांना पोरींना सकाळी पोहे करून दिलं. आणि परीजवळ परत सईचा डब्बा दिला. आईंना घालून परत मळ्याकडे आले. आणि मका वाळवायचं तुम्ही दुपारी मी बघितले, तुम्हाला दाखवले. तर आई आता बघा फोन केल्यानंतर ह्यांना एकतर आणावं जावं लागेल किंवा सकाळी आणतील असं पण होईल. तर हे पण अजून आले नाहीत मका झाकायचे वगैरे. कारण की बघा जसं मका केले ऊन नाही काय नाही, नुसतं आपलं आबाळ येते. आणि दिवसभर बघा पंत्या वगैरे जे काही दिवाळीचं आपलं होतं, पंत्या वगैरे स्वच्छ गरम पाण्याने निर्मेरानं आपलं स्वच्छ करून घेतलं. तुळशीचं तिथलं लग्नाचं सगळं काढला राडा, जिथलं तिथं सगळं करून घेतलं. दिवाळी झाली एकदाची. तुळशीचं लग्न पार पडलं की दिवाळी झाली असं म्हणायचं. आणि 2 दिवस मी गावावर आल्यापासून आई दिसत नाही तुम्ही म्हणतात, तर ते पण सांगते. तर जेव्हा मका करायची होती तेव्हा मी गेले होते मळ्यात. त्या दिवशी काय आई मळ्याला आल्या नव्हत्या. आणि सकाळी माझी घाई, एकतर गावावरनं आलेले पटापट कामावरून मळ्याकडे गेले आणि मळ्यातलंच रुटीन झालं. आणि त्यामुळं आईनं काय दाखवायचं झालं नाही. आणि परवा दिवशीचं जर बोलले तर मला आणखीन पण सर्दी जाम आहे. दवाखान्यात जाऊन आले, आणखीन काय फरक पडला नाही. परी आणि मी दोघीही पॅक होय, जसं तिथून आलो सोलापुरातून तसं. कारण की तिथं दररोजच पाऊस आहे, त्यामुळं तसं ते वातावरणच होतं. आणि परवा दिवशी आई मग ती आपलं मकाचं ती घाण पडलेली असते बघा आपली
मशीनच्या मागे. ते उपण्याला म्हणून आई मळ्याला गेले होते आणि घरी आल्यानंतर थकून जाते माणूस मळ्यातनं. चांगलं तरणं जाते. नको म्हटलं तर आई ऐकत नाहीत. म्हाताऱ्या माणसांना म्हणजे थोडं जरी धान्य इकडे तिकडे पडलं त्यांना ते बघवत नसतं. एक ना एक दाणं आई आमच्या उचलून काढत असतात. मग आई ते उपण्याला गेले होते. लई नाही जास्त 1-2 तास गेले असते. पण वयानुसार थकवा वगैरे येतो. झोपल्या होत्या. त्यामुळे आम्ही तुळशी रंगवायचं हे एक त्यांना आम्ही सरप्राईजच. तुळशी त्यांना ऐकू पण येत नसल्यामुळं एक आमचा फायदा झाला की एक सरप्राईज दिलं. तुळशी रंगवली म्हणून आईंना. तर तुळशी रंगवल्यानंतर आईनं दाखवलं. म्हटलं आई झोपल्यात ना, झोपू दे, असं आमचं एक अट्टास असतो. त्यामुळं आई दिसले नाहीत ब्लॉगमध्ये आज तर नाहीच. तर चला शेळ्यांचं वैरण वगैरे झालंय. सईपरी आत्ताच आले शाळेतून. तर काहीतरी खायला दे त्यांचं चाललं होतं. तर म्हटलं चला दोघीपैकी कोणीतरी काय बनवायला येतं त्यांनी बनवा. मॅगी वगैरे शिकायला पण होते. तर सई बनवते म्हणले. जास्तीचं काय मॅगी होत नाही, कधी तरच होते. तर त्यामुळे चला कधी तर खायला पाहिजेच. तर चला त्यांचे डबे वगैरे किचनवरती सगळे काढून ठेवलेलं आहे. आणि मळ्यात ना आले तर परीला ना तिला एक काम शिकवायला लागले. ते काम तिला जाऊन सांगायचं. तिला ते जमीन झाले. आणि उद्या सुट्टी आहे, अभ्यास पण थोडा आहे बोलते. तर चला जाऊन तिला. मार्क खूप छान पडलेत. सईला पण सगळे 50 पैकी 48, 49. त्या खुशीमध्ये काय चालू आहे? मॅगी चालू आहे. सोपी पद्धत शिकवली तिला. पाणी गरम करायचं, त्यात मसाले टाकायचं, थोडंफार मीठ टाकायचं, हळद टाकायचं आणि उकळवायचं. तुझी टेस्ट झाली. तुला किती पडले? नीट सांग की बघ. व्हेरी गुड. 10 पैकी 10. छान. म्हणून परीबाईला पण मॅगी कर ग सोनू. व्हेरी गुड. हे पाठ केलेला शब्द लक्षात ठेवायचा. काय इंग्रजी बोलायला सोपं पडते. मग हे नीट ठेवा दप्तर. तर चला सईची मॅगी तयार होते. आज तर असं आयतं संध्याकाळचा नाश्ता खायला मिळणार आहे. ती भरणी घासूया आधी. उद्या तुला जेवढं पाहिजे खेळा तेवढं घे. जे घाण झाले खराब आहे ते. तर बघा गेल्या वर्षी या वर्षी नाही मला थोड्या काय एक तुळशी कशी ठेवायला आपलं तुळशी दिवायला शेवग्याचं ते पण ठेवले बघा आजीनं. तर ना त्यात अजिबात पण त्या आमच्या भरणी आहे. त्यात ना अजिबात तसा ना पंत्या भरणी मोठी करावी. तरी घासूनच ठेवणार आहे. घासूनच दिया बनणार. तर ह्या वर्षी आणलेल्या तुळशीच्या पंत्या अगदी तेलाला छान निघाला. फक्त हे काळं जर काढायला जर गेलं मग तुळशीचं पूर्ण कलर जाते. मग काय उपयोग नाही. चिकटपणा गेलं हे महत्वाचं आहे. तर या वर्षी खूप स्वस्त बसले मला ह्या तुळशीचे दिवे. काल पडला पोळले कारण की इथं हात लावले सगळे. कारण ते जो कोटिंग इथंपर्यंत आहे. इथंपर्यंत गरम असते म्हणजे इथंवर. तर सगळ्या पंत्याला स्वच्छ घासून कोरडे करून ठेवायचं काम चालू आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या माझ्या वेगळ्या असतात. जसे की ह्या डिझाईनच्या 5. हा लक्ष्मीपूजनाच्या ह्या वेगळ्या असतात. परी आणि सईने गेल्या वर्षी. आता पुढच्या वर्षी परत रंगवार आहे ना. ठेव म्हणजे तुळशीचं पण बसायला पाहिजे मग व्यवस्थित. सोनू गॅस नीट कर, आवाज येतोय. आणि हे पण आले टायमिंगला 6:30 वाजत आले. पोरींचं मॅगी बनवायचं चाललंय. मस्तपैकी आता मॅगी खाणार आहे. मग नॉर्मल काय तर स्वयंपाक करायचा संध्याकाळचा. आई तुम्हाला फोन केलते काय काय नाही का? हा मग आई काय आता मला वाटत नाही. आई येते त्या तेवढं थोडं स्वयंपाक सकाळ जरी असतं तर खातो. आई असली जरा गरम करावं लागतंय सगळं. आई पुरतं यांच्या पुरतं वगैरे. तर मॅगी खाल्ल्यामुळे भूक पण लागणार नाही. छोटी छोटी कामं होऊन जातात सगळे. तर चला इथं व्हिडिओचा एंड करणार आहे. आजचा कसा वाटला? अगदी छोटासा असा ब्लॉग आहे. ते मात्र कमेंट बॉक्स वर सांगा. दुपारी जास्त सर्दीमुळे मला ब्लॉगच करता येईना, बोलता येईना दुपारी. आता थोडं जरा क्लिअर तर झालंय. जाम सर्दी झाल्या. आणि हिला पण न्यायचं दवाखान्याला संध्याकाळी परीला. परत संध्याकाळी गावाचं दवाखान्यात पण न्यायचंय. मला पण परत गोळ्या आणायला सांगणार आहे. त्याशिवाय सर्दी कमी होणार नाही आमची. चला चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय. परफेक्ट बसलं.